हॅलो एव्हरीवन. आज आपण ज्युरिस्प्रुडन्स या विषयाला सुरुवात करत आहोत. ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे शहाण्या माणसांनी मांडलेली मतं. ओके. प्रुडन्स म्हणजे शहाणी माणसं आणि त्यांनी न्यायाविषयी जी काही चांगली मतं मांडलेली त्याला म्हणायचं ज्युरिस्प्रुडन्स. चांगली वाईट जे काही आहे ती मतं मांडली त्याला म्हणायचं ज्युरिस्प्रुडन्स. या मॉड्यूल नंबर 1 मध्ये आपण इंट्रोडक्शन टू ज्युरिस्प्रुडन्स पाहणार आहोत. ज्युरिस्प्रुडन्सचा मीनिंग पाहणार आहोत, डेफिनेशन आणि सिग्निफिकन्स पाहणार आहोत. कॅरेक्टर ऑफ लॉ पाहणार आहोत, त्याचा मीनिंग अँड टाईप्स ऑफ लॉ पाहणार आहोत. सोर्सेस ऑफ लॉ अँड लेजिस्लेशन, प्रेसिडेंट, कस्टम, ज्युरिस्टिक रायटिंग आणि रिलेशनशिप बिटवीन लॉ अँड मोरॅलिटी अँड इथिक्स हे सगळं आपण या मॉड्यूल नंबर 1 मध्ये पाहणार आहोत. हे तुमचं मॉड्यूल नंबर 1 आहे. नाउ इज गोइंग टू सी अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. द वर्ड ज्युरिस्प्रुडन्स इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. हा जो शब्द आहे ज्युरिस्प्रुडन्स हा लॅटिन वर्डमधून आलेला आहे. ज्युरिस्प्रुडेन्शिया, अंडरलाइन दिस, विच डिनोट्स म्हणजे सांगतं हे द सायन्स ऑफ लॉ or knowledge of law. The word jurisprudence was first used in Justinian Code and defined as knowledge of divine and human matters. Okay, knowledge of what is just and unjust. What is the meaning of jurisprudence? Jurisprudence means knowledge of what is just. Just means fair and unjust means unfair. काय फेअर आहे, काय अनफेअर आहे याच्याविषयी जी माहिती आहे ती आपल्याला या ज्युरिस्प्रुडन्स सांगत राहतं. ओके, या शब्दातून कळतं. ओव्हर द इयर्स मीनिंग ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज टेकन ॲज स्टडी ऑफ लॉ ॲज अ होल. आद्या फार वर्षापूर्वीपासून म्हणजे ओव्हर द इयर्स म्हणजे फार वर्षापूर्वीपासूनच ज्युरिस्प्रुडन्स इज टेकन ॲज अ स्टडी ऑफ लॉ ॲज होल, संपूर्ण लॉचा अभ्यास. द फिलॉसॉफी ऑफ लॉ ऑर लीगल थेअरी याचा अभ्यास म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स असं मानलं जात होतं. But in present days, jurisprudence used to analyze, explain, classify and criticize entire bodies of law. आधी फक्त काय मानलं जायचं की हे फिलॉसॉफी ऑफ लॉ आहे, तत्वज्ञान आहे कायद्याचं. पण आत्ता मात्र ज्युरिस्प्रुडन्स हे ॲनालिसिससाठी वापरलं जातं, त्याचं एक्सप्लेन केलं जातं. शिवाय क्लासिफिकेशन आहे, क्रिटिसाइजसुद्धा ज्युरिस्प्रुडन्समध्ये केलं जातं. ओके, द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज डिफरंट फ्रॉम द अदर सब्जेक्ट और द डिसिप्लिन ऑफ लॉ. ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास हा बाकीच्या लॉच्या विषयांपेक्षा थोडासा वेगळा आहे, वेगळ्या प्रकारे केला जातो. इन ज्युरिस्प्रुडन्स द टास्क इज नॉट टू सर्च अ सुटेबल लॉ फ्रॉम अथॉरिटीज अँड अप्लाय देम. अंडरलाइन दिस लाईन फुल्ली. इन ज्युरिस्प्रुडन्स द टास्क इज नॉट, आपल्यापुढे टास्क नाही दिलेला, आपल्यापुढे आव्हान नाही आहे कुठलं, इज नॉट टू सर्च सुटेबल लॉ. आता ही केस आहे त्याच्यासाठी सुटेबल लॉ कुठला सर्च करायचं हे ज्युरिस्प्रुडन्समध्ये नाही. फ्रॉम अथॉरिटीज अँड अप्लाय देम, म्हणजे त्यांना अप्लाय करायचं सुद्धा याच्यामध्ये दिलेलं नाही. टू गिव्हन प्रॉब्लेम, आपल्यासमोर एक प्रॉब्लेम येतो, मग आपण सर्च करतो की हा कुठल्या कायद्याअंतर्गत बसवायचा आहे आपल्याला ही केस, किंवा कुठल्या कायद्याअंतर्गत आपण हे बसवू शकतो. इथं मात्र तो इश्यू नाही, इथं मात्र तो प्रॉब्लेम नाही. बट टू रिफ्लेक्ट ऑन द नेचर, कॅरेक्टर अँड बेसिस ऑफ लिगल रूल्स अँड मीनिंग ऑफ लिगल कन्सेप्ट. तर आपल्याला ज्युरिस्प्रुडन्समध्ये काय काय शिकायचं आहे पहा. आपल्याला ज्युरिस्प्रुडन्समध्ये काय काय शिकायचं आहे? नेचर, कॅरेक्टर अँड बेसिस ऑफ लिगल रूल्स शिकायचे आहेत अँड मिनिंग ऑफ लिगल कन्सेप्ट. खरंच हे लिगल कन्सेप्ट जे आपण वापरतो त्याचे आपल्याला अर्थ कळायला पाहिजे, त्याच्यासाठी ज्युरिस्प्रुडन्सचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल पहा, कंपनी लॉ अँड द मॅरेज लॉ डील्स विथ द राईट्स अँड ऑब्लिगेशन ऑफ द पार्टी अगेन्स्ट द अदर. पहा, मॅरेज लॉज पाहता किंवा कंपनी लॉ एकमेकांविषयीचे जे ऑब्लिगेशन्स आहेत किंवा राईट्स आहे याच्याविषयी माहिती देतात. Jurisprudence deals with the study of meaning of law and different kinds of legal concepts, including legal rights and obligation involved. पण मॅरेज लॉ आहे, कंपनी लॉ ते एकमेकांविषयी सांगतात की याच्याशी हे कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट या एकमेकांच्या पार्टीबद्दल काय ऑब्लिगेशन्स आहेत किंवा राईट आहेत. ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपल्याला लिगल राईट विषयी माहिती मिळते, शिवाय ऑब्लिगेशन विषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळते. The jurisprudence is concerned with the study of fundamental legal principles. Okay. आता आपण ज्युरिस्प्रुडन्समध्ये डेफिनेशन्स पाहूया. याची ज्युरिस्प्रुडन्सची ॲक्युरेट डेफिनेशन काय जॉन ऑस्टिननी दिलेली आहे. जॉन ऑस्टिन हा फिलॉसॉफर होता, त्यांनी ही डेफिनेशन दिलेली आहे. जॉन ऑस्टिन डिफाईन ज्युरिस्प्रुडन्स ॲज द फिलॉसॉफी ऑफ पॉझिटिव्ह लॉ. अंडरलाइन दिस लाईन, फिलॉसॉफी ऑफ पॉझिटिव्ह लॉ. जे पॉझिटिव्ह लॉ आहे त्याची फिलॉसॉफी म्हणजे त्याचं तत्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे. अकॉर्डिंग टू हिम
The positive law is the law laid down by a political superior for controlling the conduct of this subject. सब्जेक्ट म्हणजे काय? प्रजा. इथं अर्थ काय घ्यायचा सब्जेक्टचा? प्रजा. टू हिज अथॉरिटी. पहा मी डेफिनेशन एक्सप्लेन करते. अकॉर्डिंग टू हिम, ऑस्टिन काय म्हणतोय? अकॉर्डिंग टू हिम, द पॉझिटिव्ह लॉ इज द लॉ laid down by a political superior. जो पॉलिटिकल सुपेरियर असेल. पहा ज्युरिस्प्रुडन्स या सब्जेक्टचा उगम मुळी इंग्लंडमध्ये झालेला आहे. ओके, तर इंग्लंडमध्ये झालेलं असल्यामुळे तिथं क्राऊनचं राज्य होतं, राजा किंवा राणीचं राज्य होतं. मग पॉलिटिकल सुपेरियर अथॉरिटीने बनवलेला लॉ फॉर कशासाठी बनवलेला आहे? फॉर कंट्रोलिंग द कंडक्ट. कंडक्ट म्हणजे बिहेवियर, वागणूक. ऑफ दिस सब्जेक्ट टू हिज अथॉरिटी. ती जी अथॉरिटी आहे तिने काही नियमावली घालून दिलेली आहे. त्यांच्या वाक्यास कुणासाठी नियमावली घालून दिलेली आहे? तर त्यांच्या प्रजेनी कसं वागावं याच्यासाठी जी नियमावली घालून दिलेली आहे तिला म्हणायचं पॉझिटिव्ह लॉ. आणि ज्युरिस्प्रुडन्स इज नथिंग बट अ फिलॉसॉफी ऑफ पॉझिटिव्ह लॉ. फिलॉसॉफी कुणी सांगितलेली आहे? इथं पॉलिटिकल सुपेरियरने सांगितलेली आहे. ओके, ही आहे ऑस्टिनची डेफिनेशन. आता हॉलंडची डेफिनेशन पाहूया. Holland has defined jurisprudence as the formal science of positive law. फॉर्मल सायन्स आहे. फॉर्मल आणि इनफॉर्मल सायन्स विषयी तुम्हाला माहितीच आहे. सो फॉर्मल सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ. अकॉर्डिंग टू हिम, द पॉझिटिव्ह लॉ आर दोज जनरल रूल्स, अंडरलाइन दिस, जनरल रूल्स of external human action which are enforced by a sovereign पॉलिटिकल अथॉरिटी. सॉव्हरीन पॉलिटिकल अथॉरिटी म्हणजे पुन्हा सुपेरियर अथॉरिटी. हॉलंड पण काय म्हणतोय? फॉर्मल सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ. वरच्याच डेफिनेशनमध्ये आपण पाहिलं पॉझिटिव्ह लॉ म्हणजे काय? अथॉरिटी इज गिवन बाय द पॉलिटिकल सुपेरियर. ऑस्टिन पुन्हा सांगतो, तो काय म्हणतो? अकॉर्डिंग टू हिम द पॉझिटिव्ह लॉ आर दो जनरल रूल्स. पॉझिटिव्ह लॉ म्हणजे ते जनरल रूल आहेत, ते सामान्य नियम आहेत. कशासाठी? ऑफ एक्सटर्नल ह्युमन ॲक्शन. पहा, जॉन ऑस्टिनच्या याच्यामध्ये आपण पाहिलं कंडक्ट ऑफ दिस सब्जेक्ट. इथं मात्र एक्सटर्नल ह्युमन ॲक्शन हा शब्द त्यांनी वेगळा वापरलेला आहे. विच आर एनफोर्स बाय द सॉव्हरीन पॉलिटिकल अथॉरिटी. जे कुणी दिलेलं आहे, एनफोर्स कोण करत आहे? तर सॉव्हरीन पॉलिटिकल अथॉरिटी, पुन्हा राजा किंवा राणी. आता तिसरी जी आहे ती रॉस पाऊंडची डेफिनेशन आहे. द सायन्स ऑफ लॉ इज ज्युरिस्प्रुडन्स. ही इझी डेफिनेशन आहे. पहा, तुम्ही जेव्हा पेपर लिहिता तेव्हा किमान तुम्हाला 3 ते 4 डेफिनेशन्स लिहाव्याच लागतात. डेफिनेशन ह्या परफेक्ट त्याच भाषेत असाव्या जेणेकरून इश्यूज निर्माण होत नाहीत किंवा अर्थ बदलत नाही. फोर्थ डेफिनेशन इज साल्मनची डेफिनेशन आहे. ज्युरिस्प्रुडन्स इज द सायन्स ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ द सिव्हिल लॉ ऑर लॉ ऑफ द स्टेट. ज्युरिस्प्रुडन्स काय आहे? हे सायन्स आहे. कशाचं सायन्स आहे? द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ द सिव्हिल लॉ. सिव्हिल लॉचं पहिलं प्रिन्सिपल आहे अँड लॉ ऑफ द स्टेट. देन ग्रे चिपमॅनची डेफिनेशन आहे. द सायन्स ऑफ लॉ, द स्टेटमेंट अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ रूल्स. पहा, डेफिनेशन्स एकदम सोप्या आहेत. तुम्ही 3-4 डेफिनेशन्स आरामात लिहू शकता. आणि डेफिनेशन परफेक्ट लिहिण्याचा फायदा हा आहे की यू गेट द ॲक्युरेट मार्क्स. किमान 2 मार्क तरी डेफिनेशनचे असतात, ते तुम्हाला मिळून जातात. ओके, इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर तुम्हाला डेफिनेशन असं लिहून तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. जे फिलॉसॉफर्स आहेत, जॉन ऑस्टिन आहे, हॉलंड आहे, रॉस पाऊंड आहे किंवा साल्मंड आहे, चिपमॅन आहे, यांची नावं वारंवार येत राहतात. त्यांनी खूप सारं कार्य केलेलं आहे ज्युरिस्प्रुडन्समध्ये. सो ही नावं लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला. द सायन्स ऑफ लॉ, द स्टेटमेंट अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ द रूल्स फॉलोड बाय द कोड्स अँड द प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्ड इन दोज रूल्स. पहा, चिपमॅन काय म्हणतो? सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ रूल्स. रूल्स कसे अरेंज करायला पाहिजे? कसेही व्हायबल नका अरेंज करू, कसे सिक्वेन्शियलीच अरेंज केले गेले पाहिजेत, एकामागे एक नियम आले पाहिजेत. फॉलोड बाय कोडसुद्धा फॉलोड करता येणे. द प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन दोज रूल्स, त्याचे तत्वसुद्धा कळायला पाहिजेत. कळायला हे आहे डेफिनेशन. पहिला पार्ट आहे इंट्रोडक्शनचा, दुसरा पार्ट आहे डेफिनेशनचा. आता स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स पाहूया. पहिलं मॉड्यूल का नीट करायचं? तर याचा उपयोग आपल्याला कुठेही उत्तर लिहिता येतं, कुठे ॲडिशनल लिहिता येतं. सो हे स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. स्कोप म्हणजे काय? व्याप्ती. एखाद्या गोष्टीची व्याप्ती किती पसरलेली आहे हे त्याच्या महत्त्वावरून कळतं. तेव्हा त्याचं महत्त्व कळतं की व्याप्ती जेवढी मोठी तेवढं त्याचं महत्त्व जास्त.
इन ज्युरिस्प्रुडन्स वी मेनली स्टडी द नेचर ऑफ लॉ. पहिला आपण काय पाहतो? नेचर ऑफ लॉ पाहतो, विच इन्क्लूड्स द डेफिनेशन, क्लासिफिकेशन अँड इट्स नेचर अँड पर्पज. उद्देश पाहतो त्याच्यामध्ये. द नेचर ऑफ राईट्स अँड ड्युटीज, याच्यामध्ये आपण नेचर ऑफ राईट अँड ड्युटीज पण पाहणार आहोत. काय काय व्यक्तींच्या राईट्स आहेत, काय काय ड्युटीज आहे, हे सुद्धा आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स सांगतं. अँड अदर क्वेश्चन्स रिलेटेड टू इट, बाकीचे जे काही पजेशन वगैरेचे प्रश्न आहेत ते सुद्धा इथं आपल्याला ज्युरिस्प्रुडन्समध्ये एक्सप्लेन केले जातात. ज्युरिस्प्रुडन्स इन्क्लूड्स ऑल कन्सेप्ट्स ऑफ ह्युमन ऑर्डर. माणसांचे जे ऑर्डर म्हणजे बिहेवियर आहे, त्यांचं कंडक्ट आहे, त्यांच्या वागण्याच्या पद्धती आहे, त्यांना काय काय मिळणार आहे, त्यांचे राईट्स कोणते आहेत, त्यांचे ऑब्लिगेशन कोणते आहेत, ह्या ह्युमन ऑर्डरच्या आणि ह्युमन कंडक्ट इन स्टेट अँड सोसायटी. स्टेट म्हणजे जेव्हा ते राज्यात राहतात तिथले नियम कसे फॉलो केले जातात, तिथं त्यांची वागणूक कशी आहे. अच्छा, ते ज्या समाजात राहतात त्या समाजाचे नियम फॉलो केले गेले की नाहीत, हे सुद्धा आपल्याला कशामधून कळतं? ज्युरिस्प्रुडन्स. एवढी मोठी व्याप्ती आहे ज्युरिस्प्रुडन्सची. म्हणजे माणसाच्या प्रत्येक क्षणाची व्याप्ती ही कशाबरोबर जोडलेली आहे? ज्युरिस्प्रुडन्सशी जोडलेली आहे. अकॉर्डिंग टू पी बी मुखर्जी, ज्युरिस्प्रुडन्स इज बोथ द इंटेलेक्च्युअल अँड आयडियालिस्टिक ॲब्स्ट्रॅक्शन. पहा, इंटेलेक्च्युअल तर आहे पण आयडियालिस्टिक पण आहे. म्हणजे तुम्ही आयडियल ठेवू शकता, तुम्ही आदर्श ॲब्स्ट्रॅक्शन्स आहेत. ॲज वेल ॲज बिहेवियरल स्टडी ऑफ मॅन इन सोसायटी. माणसं समाजात कशी वागतात, कुठल्या पद्धतीने वागतात, एखाद्या सिच्युएशनमध्ये एखादा माणूस कसा वागेल, याविषयीचं सखोल ज्ञान आपल्याला ज्युरिस्प्रुडन्समध्ये मिळतं. म्हणून याची व्याप्ती कशी आहे? फार मोठी आहे. ज्युरिस्प्रुडन्स इज नथिंग बट द ओरिजिन ऑफ लॉ. लॉचं महत्त्व सांगणारं ज्युरिस्प्रुडन्स आहे. इट इन्क्लूड्स पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक अँड कल्चरल आयडियाज. इट कव्हर्स द स्टडी ऑफ मॅन इन रिलेशन टू स्टेट अँड सोसायटी. पहा, ज्युरिस्प्रुडन्समध्ये पॉलिटिकल इश्यूज आहेत, सोशल इश्यूज आहेत, इकॉनॉमिक इश्यूज आहेत, कल्चरल, अबाउट द कल्चरल आयडियाज विषयी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. इट कव्हर्स द स्टडी ऑफ मॅन इन रिलेशन टू स्टेट अँड सोसायटी. माणसाचं स्टेट म्हणजे राज्य, ज्या राज्यात राहतो ते, आणि सोसायटी याविषयीची माहिती आपल्याला ज्युरिस्प्रुडन्समध्ये मिळते. अकॉर्डिंग टू रेडक्लिफ, ज्युरिस्प्रुडन्स इज अ पार्ट ऑफ हिस्ट्री. ज्युरिस्प्रुडन्स काय? हिस्ट्रीचा भाग आहे. अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशॉलॉजी. अ पार्ट ऑफ इथिक्स अँड फिलॉसॉफी ऑफ लाईफ. म्हणजे पहा, ज्युरिस्प्रुडन्सनी आपल्या आयुष्यातला किंवा समाजातला कुठलाच भाग असा मोकळा सोडलेला नाही की जिथं त्याची व्याप्ती नाही आहे. म्हणजे याची व्याप्ती कशी आहे? फार व्हास्ट आहे. सालमन ऑब्झर्व इन ज्युरिस्प्रुडन्स वी आर नॉट कन्सर्न टू डिराईव्ह रूल्स फ्रॉम अथॉरिटी अँड अप्लाय देम टू प्रॉब्लेम. वी आर कन्सर्न रादर टू रिफ्लेक्ट ऑन नेचर ऑफ लीगल रूल्स. आम्ही ऑथॉरिटीने काय सांगितलं त्याच्यापेक्षा आम्ही लीगल रूल्स काय, लीगल कन्सेप्ट काय, लीगल रूल्सवर आम्ही भर देतो आहोत. ऑन द अंडरलाईंग मीनिंग ऑफ लीगल कन्सेप्ट अँड ऑन द इसेन्शियल फीचर्स ऑफ द लीगल सिस्टीम. ही आहे स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. आता सिग्निफिकन्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स पाहूया. It was earlier thought that the jurisprudence is a subject of theoretical importance. पहा, अजूनही लोकांमध्ये आपल्या ज्युरिस्प्रुडन्स म्हटलं की थेरॉटिकल यूज आहे, पेपर लिहिण्यापुरतं झालं की ज्युरिसचा संबंध संपला असं आपण मानतो. ॲक्च्युली असं होतंच. हे थेरॉटिकल इम्पॉर्टन्सचं मानत जात होतं. अँड इट हॅज नो रिलेव्हन्स टू द रिअल अँड प्रॅक्टिकल वर्ड. असं मानलं जात होतं की रिअल आणि प्रॅक्टिकल वर्डशी ज्युरिस्प्रुडन्सचा कुठलाही संबंध नाही. But now it has been realized that the jurisprudence is not merely theoretical, but it can be of practical and helpful in the professional life of the lawyer. लॉयरच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा ज्युरिस्प्रुडन्सला भरपूर महत्त्व आहे. As the concept of law has changed, according the importance of jurisprudence has also realized and increased. पहा, जसे जगण्याच्या कन्सेप्ट बदलत गेल्या, जसं मॉडर्नायझेशन झालं, तसं जे थेरॉटिकल यूज ऑफ ज्युरिस्प्रुडन्स असं मानलं जात होतं ते कन्सेप्ट बदलून आता ज्युरिस्प्रुडन्सच्या सुद्धा कन्सेप्ट बदललेले आहे. द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज युजफुल फॉर स्टुडंट्स, लॉ टीचर्स, पॉलिटिशियन्स, लॉयर्स, जजेस, लिटिगेंट्स